नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाकडे एक शेतकरी वर्ग असो, सर्वसामान्य माणूस असो, ज्याला कुठंच न्याय नाही मिळाला की जिल्हाधिकारी साहेबांच्या या दालनाच्या समोर, कार्यालयाच्या समोर जिल्ह्यातील सर्व जनता येत असते। अशाच प्रकारे तडोळ्यामधील काही शेतकरी आहेत। या शेतकऱ्याचं किमान 2 कोटी रुपये बिल SP शुगर फॅक्टरी या कारखान्यानं थकवलेलं आहे। हे सुरेश पाटील का? सुरेश पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत, राजकारणी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत। आता हे कोणत्या पक्षाचे आहेत हे आम्हाला घेणं देणं नाही, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जी ऊस यांनी गाळप केलाय, ऊस घेतलाय आणि 4-5 महिने अगर बिल देत नसतील तर लग्न आहेत, अडचणी आहेत, पेरणीचे दिवस आहेत, एवढ्या संकटाच्या काळी जर आम्हाला बिल मिळत नसेल तर आम्ही ऊस घालून काय उपयोग, असा एक प्रश्न आज या शेतकऱ्याच्या पुढे पडलेला आहे। खरं म्हणलं तर शेतकरी एवढा त्रस्त आहे की शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय आणि म्हणून 1 जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंत 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। हे तरी सुरेश पाटलांना कळावं, किमान आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या तालुक्यातलं बिल आपण वेळेवर दिलं पाहिजेत, अशी भूमिका मांडणारे सुरेश पाटील असतील, अगर विविध कारखान्याचे चेअरमन असतील। बऱ्याचशा चेअरमनांनी विविध कारखान्याच्या रोख बिल सुद्धा दिलेलं आहे। मग हे बिल का अडवलं, त्याचे कारण काय आहेत आणि कशामुळे अडवलेत, शेतकऱ्याला त्रास का, कशामुळे त्रास द्यायचा हा हेतू चेअरमनचा आहे, ते आपण या जनतेला विचारूया, शेतकऱ्यांना विचारूया। हे शेतकरी कोणत्याही पक्षाचे नाहीत, फक्त शेतकरी, आमचा ऊस तुम्ही घेतलाय त्याचा दाम द्या, एवढंच त्यांचं मत आहे। आपण त्यांना विचारूया। आपल्या सोबत शेतकरी आहेत। साहेब, तुमचं नाव सांगा। माझं नाव दीपक जाधव, आम्ही कळंब तालुक्यातून आलेलो आहेत आणि जवळपास या ठिकाणी 50 ते 60 शेतकरी आम्ही कालच्या परवा दिवशी कारखान्यावरती गेलो होतो। त्यांना बिलाची रक्कम मागण्यात आली, तर तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी असं एकदम धमकीवाजा असे विषय त्या ठिकाणी उद्भवले की आम्ही तुमचे बिल देणार नाही, काय करायचे तुम्ही करून घ्या। मग त्यानंतर आम्ही एकच पवित्रा घेतला की म्हणलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणे आणि आपल्या मागण्यासाठी उपोषण करणे। आणि आता आम्ही आज दिनांक 11 रोजी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। सुरेश पाटील यांचा कारखाना SP शुगर तडोळे कसबे या ठिकाणी आहे। बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जवळपास जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांनी त्यांना ऊस दिलेला आहे आणि जवळपास कोणी 100 टन आहे, कुणाचा 200 टन आहे, कुणाचा 150 टन आहे, कुणाचा 50 टन आहे। याची राऊंड रक्कम जर पाहिली ते 5 ते 10 कोटीच्या पुढे जाऊ शकते। अशा या निगरगट्ट अशा गेंड्याच्या कातडीच्या कारखानदारांना आपण एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे मीडियाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून, की एक शासनाचा नियम आहे की शेतकऱ्यांचा ऊस जर समजा आपण तोडून नेला तर 15 दिवसाच्या आत जर तो पैसे शेतकऱ्याला जर वर्ग केले नाही त्यांच्या खात्यामध्ये तर त्यांना बँकेच्या व्याजाप्रमाणे त्यांना रक्कम द्यावी लागते। तर ह्या सगळ्या गोष्टी, व्याज तर दूरच राहिलं पण मुद्दल सुद्धा देण्याची ह्या लोकांची मानसिकता आज दिसत नाही। म्हणून आज आम्ही काय कुणाला त्यांना जाऊन भांडू शकत नाही। भांडायला ते खूप मोठे निगरगट्ट माणसं आहेत, ताकदवर माणसं आहेत, ते अक्षरशः गुंड सांभाळून सुद्धा ते राहणारे माणसं आहेत। मग आम्ही एकच केलंय की बाबा कायद्याच्या पद्धतीनं आम्ही आमचा हक्काचे पैसे, वर्षभर कष्ट केलेले शेतकऱ्यांनी, त्यानंतर अजून 6 महिने झालेत, आपण वाट बघतोय की बाबा आमचा पैसे कधी कारखानदार देतील। तर यांना भेटायला गेलं तर ही लोक स्वतः चेअरमन फोन उचलणार नाही आणि त्यांचे अधिकारी तर म्हणतात तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, जर तुम्ही उपोषण वगैरे जर करणार असाल तर आम्ही तुम्हाला 1 रुपया देणार नाही। म्हणजे इतकी मगरुरीची भाषा आज शेतकऱ्यांना ते करतात। दुसरी गोष्ट, त्यांनी दुसरे कारखाने घाटसावळी, बीड या जिल्ह्यामध्ये स्थापन करायचं नियोजन चालू आहे। तिथं तुमच्याकडे दुसरा कारखाना ओपन करण्यासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल का देऊ शकत नाही तुम्ही? दुसरा मुद्दा अजून त्याच्या पुढे जाऊन असा आहे की त्यांचे बिलाचे काही शेतकऱ्यांचे पैसे पाठीमागच्या काळात दिले पण त्यांना 10-10 हजार रुपये काटून दिले, तर त्यांना न सांगताच त्यांच्या शेअरची रक्कम 10,000 रुपये त्यांनी वजा करून घेतली। मग शेतकऱ्यांना, काही लोकांना आवश्यकता नाही, आम्हाला शेअर्स घ्यायचा नाही म्हणतात। मग कुठलीही पद्धतीनं विश्वासात न घेता
त्या लोकांवरती हा जबरदस्तीनं शेअर विक्री करण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडे चालू आहे. आज लक्षात घ्या, पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्याला काय परिस्थिती असते. आज बियाणं खरेदी करायचे, खत करायचे, पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरवाल्यांना पैसे द्यायचे. दुसरीकडे पाहायला गेलं तर शिक्षणाचा खर्च आहे, ऍडमिशनचे दिवस चालू आहे. अशा अवस्थेमध्ये जर ही हरामखोर लोक, त्यांना हरामखोर ना याच्याही पलीकडची शिवीगाळ केली पाहिजे, जोड्यानं मारलं पाहिजे ह्या लोकांना. पण एवढी ताकद आमची आज शेतकऱ्यांची नाही. आम्ही फक्त एवढंच जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर बसून विनंती करणार आहे की बाबा आमचे पैसे जिल्हाधिकारी साहेबांनी त्या कारखानदाराला बोलून आमच्या आदाय खात्यावरती जमा करावे, अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. आणि जोपर्यंत पैसे आमच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं उठणार नाही. किती बघा, महत्वाचा मुद्दा, तुमचा ऊस कधी गेलाय आणि कधीपासून बिल तुमचं दिलेलं नाही. जानेवारी महिन्याच्या अगोदरपासून पेंडिंग आहे. म्हणजे जानेवारीला जर तुमचा ऊस गेला तर किमान 5 तारखेला गेला तर किमान 20 तारखेपर्यंत तुम्हाला बिल जानेवारी महिन्यातच बिल मिळालं पाहिजे, अपेक्षित आहे. आता हे 6 महिने तुम्हाला बिल मिळालं नाही. समजा जानेवारी 20 तारखेला तुमचं बिल मिळालं असतं आणि त्या दिवशी तुम्ही बँकेत पैसे फिक्स डिपॉझिट ठेवले असते, आज व्याज तर आतापर्यंत तुमच्या 10 लाखाचं बिल किती आलं असतं, म्हणजे व्याज किती आलं असते बँकेचं बऱ्यापैकी. आता त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 8-10 रुपये 6 रुपये टक्क्यानं जे काय व्याज मिळतं बँकेच्या प्रमाणे, नक्कीच ते आमच्या मूळ आकड्यामध्ये व्याजाची भर झाली असती. म्हणजे 50-50 हजार रुपये तरी वाढ झाली 100%. तर 50-50 हजार रुपये जर समजा या माणसानं व्याजासहित बुडवले, मुदल तर दिलंच नाही, तर तुम्ही व्याजासहित रक्कम मागणार आहात का? 100%. आता आम्ही एक ठराविक काळापर्यंत आम्ही त्यांना आमची आहे ती रक्कम द्या असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना बोलत आहोत. आता जर लोक कुठल्याच पद्धतीने करत नसेल तर आम्ही न्यायालयामध्ये याच्यावरती केस सुद्धा ठोकण्याची आमची तयारी चालू आहे. पण अगोदर फक्त जिल्हाधिकारी साहेबांच्या मध्यस्थीने जर या विषयामध्ये मार्ग निघत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. सहकार खाती, सहकार मंत्र्याला याचं काही निवेदन वगैरे तुम्ही पाठवलंय का? नाही, आज सकाळी आता काही मुख्यमंत्र्यांच्या PA सोबत आमचं सकाळी बोलणं झालंय. अजितदादा पवार यांच्या सुद्धा PA सोबत आमचं सकाळी बोलणं झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की माझा असाही कुठलाही कार्यकर्त्याला मी जवळ करणार नाही जो की शेतकऱ्याचे पैसे बुडवेल. ते अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आता ते सत्तेतली लोक आहेत. आम्ही त्यांच्याविषयी जास्त बोलणं योग्य नाही, पण स्वतः त्यांचेच लोक म्हणतात की आम्ही अशा कारखानदाराला पाठबळ देणार नाही. काय काला वेळ आली तर आम्ही त्यांना पक्षातून हकालपट्टी करू. तुमची मागणी आहे का अशा माणसाला पक्षातून? हे बघा, राजकारण हा आमचा विषयच नाही. मूळ मुद्दा आम्हाला काय आहे की बाबा आमचे जे काही पैसे राजकारणात राहून जर सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक करत असेल तर त्या राजकारण करण्याची या माणसाची नीती आहे का? आता हे बघा, समाजकारणच करू शकत नसतील, व्यवसायच करू शकत नसतील, गोरगरीब शेतकऱ्याला जर पिळवून लुटत असतील तर हे काहीच करण्याचे नाही. हे लुटारू लोक आहे, हे समाजकारणही करणार नाही, राजकारणही करू शकत नाहीत. अहो, ज्या माणसाने 1 वर्षभर आपल्या बेंबीच्या धेटापासून कष्ट केलं, तर हातावनी लेकराला 10 रुपये द्यायचे म्हणलं तर 10 वेळा विचार करतो की आपण याच्यावर आपल्याला खात टाकायचं, ह्याचा विचार करणारा शेतकरी जर 5-5, 10-10 लाख रुपये ह्या निगरगट्ट माणसांच्या ह्याकडे हे लोक अडवून ठेवत असतील तर आपल्यासारख्या लोकांची, म्हणजे शेतकरी लोकांची किती वाईट दयनीय अवस्था आहे. 1 वर्षभर ऊस सांभाळायचा आणि पुन्हा अजूनही पुढची 6 महिने आले तरी सुद्धा आपण वाट बघायची बिल मिळेल का नाही, तर मग ही पुढचं वर्ष कसं चालवायचं? बघा, पेरणीचे दिवस आहे, काय शेतकऱ्याची हालत आहे आता सध्या. बघा, पिशवीचा सुद्धा भाव वाढला गेलाय आणि त्या पिशवीच्या खाद्यामध्ये सुद्धा म्हणजे बी बियाणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. बरोबर. म्हणजे जे 25 किलोची पिशवी तुम्हाला मिळायची त्यात 15 किलोच्या पिशव्या मिळाल्यात असा आमच्या एका कार्यकर्त्याने आरोप केला आमच्या चॅनलला. तर असं जर प्रकार होत असेल तर शेतकऱ्यानं कसं जगावं, काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची? अतिशय दयनीय परिस्थिती आहे. अशा अवस्थेमध्ये शासनानं याच्यामध्ये पूर्णपणे दखल घातली पाहिजे. अशा व्यावसायिकांवरती मोठ्यात मोठे गुन्हे दाखल केले पाहिजे. शासनानं जिल्हाधिकारी साहेबांच्या, कलेक्टरच्या हस्ते किंवा तालुक्याच्या जे काही आपले तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून ह्या लोकांचा शोध घेतला पाहिजे. SP साहेबांना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे की ज्या ज्या शेतकऱ्यांची लूट होत आहे त्या व्यापाऱ्यांना धरलं पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. 15 दिवसामध्ये बिल देण्याचा नियम आहे. हो, या नियमाचं पालन केलं नाही म्हणजे शेतकऱ्याला चक्क फसवलं. 100%. 420 गुन्हे नोंद व्हावे का या चेअरमनवर? झालाच पाहिजे. 100% शासनाच्या वतीनं झाला पाहिजे. शेतकऱ्यांना करायची गरज नाही, हा शासनाला त्यांच्यावर दाखल केला पाहिजे. आता ही तुम्ही सुज्ञ शेतकरी आहेत म्हणून इथं बसलात. बरोबर. असे गरीब शेतकरी तोंडावर शब्द काढायला तयार नाहीत. त्यांना धमक्या दिल्यात. आमच्या सोबत येणार होते आज 50 ते 60 शेतकरी आज येणार होते.
त्यांना फोन करून धमकावलं गेलंय, तुम्ही जर इकडे आले तर तुमच्या भविष्यात ऊस नेणार असे नाही. शेतकरी किती असतील? असे शेतकरी शेकडो असतील. आणि एक सुज्ञ शेतकरी म्हणून या न आलेल्या शेतकऱ्याला, उपोषणामध्ये सामील न झालेल्या शेतकऱ्याला, पण बिलासाठी तडपडणारे, वेळेवर आम्हाला बिल मिळाले पाहिजे, अशा शेतकऱ्याला तुम्ही काय आव्हान करा? शेवटी त्यांना एकच आपण सांगू की जोपर्यंत तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही भेटणार नाही. तुमचं नाव काय? माझं नाव दीपक जाधव. तर हे आहेत दीपक जाधव साहेब. जोपर्यंत आपला न्याय, आपला हक्क मिळवून घेण्याची क्षमता आपल्याकडे नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला न्याय देणार नाही. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना हक्काचे पैसे जर वेळेवर मिळत नसतील तर हिसकावून घेण्याची ताकद सगळ्या शेतकऱ्यांनी एकवटावी, एकत्र व्हावे. आणि अशा लुटारू चेअरमनला या जिल्ह्यामध्ये 420चं कलम लावून अशा माणसाचा कारखाना पुन्हा चालू देऊ नये, असंच आव्हान प्रत्येक शेतकऱ्याने एकमेकाला करावं. कारण हे बुडवा चेअरमन आहे, हे लोकांमध्ये मेसेज पाठवण्याचं काम शेतकऱ्याने करावं. आणि आहे ती बिल तात्काळ मिळण्यासाठी सहकार मंत्र्यांनी विचार करावा. अशा लबाड माणसाला योग्य ती शासन करून शासनाच्या वतीनं 420चे कलम नोंद करून शेतकऱ्याचं बिल द्यावं. आणि अजित दादांना विनंती आहे, अशा चोर माणसाला, लबाड माणसाला पक्षातून हकालपट्टी करावी. आणि शेवटी विनंती प्रशासनाला आहे, जिल्हाधिकारी साहेब, या चोरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही स्वतःहून जातीनं लक्ष द्यावं. आणि या गोरगरीब शेतकऱ्याचं पेरणीच्या दिवसामध्ये तात्काळ बिल देऊन व्याजासहित ऊसाचं बिल द्यावं, अशीच मागणी आहे. जिल्हाधिकारी साहेब, तुमच्याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे. तर बघूया, कीर्ती किरण पुजार साहेब शेतकरी साहेबांना, म्हणजे शेतकऱ्यांना, हे जीवनदाता आहे शेतकरी, यांनी पेरलं तर आपण खाऊ शकतो, अशा शेतकऱ्याला जगवण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांचं असतंय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब शेतकऱ्याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे, गोरगरिबाच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धाराशिवकर.